Day 1. तरी तिला रात्रीच म्हणले होते आवरून ठेव. क्या बोला तूने? तिला चपला तर घेऊ द्या ना आतून. काय सोनं ठेवलं का आतमध्ये? अगं पण तिने पण बघ ना कसं केलं, पूर्ण दार पण लावलं तरी म्हणले ना मला चपला घ्यायच्यात म्हणून. देण्यात आलं निघल्यावर. मी म्हणतोय तू बाहेर होय, मी तुम्ही म्हणतात तुम्ही नाही आवरलं, तुम्ही नाही आवरलं, ती या शिकत तुमची रिस्पॉन्सिबिलिटी ती. माहिती होतं ना आज जायचंय, मग सकाळीच आवरून बसायचं ना. ऐका तू काय गोळ्याचं पाकिट चालते गाईज रिअल वर्ल्ड मध्ये आमच्या आजी आजोबा टॉम अँड जेरी येते करत. Day 2. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळ्यात पहिले गुड इव्हिनिंग. हा ब्लॉग मी एकदम संध्याकाळी स्टार्ट करते कारण आज दिवसभर मी गावात होते. दीदीचं मेकअपचं सामान आणि ड्रेस आणि हे आणि ते आणि चालू होतं. आता सगळे आलेत, मामा आणि ते पण आलेत. आता तुम्हाला दाखवते. हे बघा, आपणला पण काल आम्ही घेऊन आलो होतो. आपणला घेऊन आलो आम्ही. सगळे पाहुणे आले, मामीन त्या पण आल्यात. आमच्या सगळ्या मावश्या पण आल्यात. इकडं मामीन त्या आहेत. हे सगळे झोपले तिथे. बघा आम्ही सगळे, हे पुण्यावरून ट्रे आलेत साड्यां ते ठेवायला. भारी आहेत. याचं काढलेलं दिसतं. ही मावशी आमची, ही मोनी आहे आणि आत्ताच आली आहे पैसे खर्च करून. काय आता आम्ही परत नगरला चाललोय. मोनीला माझी चप्पल आवडली तर आता परत आम्ही चप्पल आणायला चाललोय. गाईज तर आता खूप इकडं तिकडं फिरून हिडुगुकडून गाडी आणली आहे. आता आम्ही चाललोय परत नगरला. मोनीला घ्यायची चप्पल आणि मोनी गाडी घेऊन आली हिडुगुकडून. ऋतू पण येते. ये हमारा घर. तर गाईज आता आम्ही आलोय मम्मीला बांगड्या घ्यायला. हे बघा, मम्मीला बांगड्या घ्यायच्या तिथं. आता पण मम्मीला एक पण पसंत नाही पडू राहिल्यात. गाईज हे बघा, अख्ख्या कापड बाजार खांदून ठेवले. अख्ख्या कापड बाजारात ना सगळं खांदून ठेवलंय. आता आम्ही थांबलोय इथं. मोनी गेली आहे वर ड्रेसला फिटिंग करायला. आता बोर होते. आता परत तिच्यासोबत जायचं चप्पल घ्यायला. बघा पूर्ण खांदलंय. आम्हाला गाडी इतक्या लांब लावा लागली. काहीच आहे बघा, आमची आजी याला खेकडा म्हणत असती. बघा आम्ही चप्पल घ्यायला आलो इकडे. मोनीला ही चप्पल आवडली का? घ्यायची का? नको, एकात मन नाही बरं. पण चप्पल नाही आवडली. आता बांगड्या घ्यायला आली. आता बांगड्या आवडल्या तर चांगलंच आहे. आवडन का? हिला काहीच नाही आवडत.
केली तिला बांगड्या पसंत झाल्या 10-15 मिनिटात आली. आता ती आली चप्पल घ्यायला परत. आता म्हणती चौनक घालू म्हणजे फिरवती. A few moments later. गाईज मी नगरला गेल्यापासून माझा फोन बंद पडलाय. गुड नाईट गाईज. माझा फोन पूर्ण भरलेला होता. पूर्ण एक पण व्हिडिओ 1 सेकंड सुद्धा व्हिडिओ शूट होत नव्हता. गावात गेल्यानंतर मला एक पण व्हिडिओ करता नाही आला. आता घरी आले, जेवण केलं आणि ते करायला बसले. लॅपटॉपमध्ये सगळं घेऊन टाकलं आणि फोनमधून सगळं डिलीट केलं मी. ॲप वगैरे फक्त इन्स्टा आहे आणि कॅपकट एडिटचा व्हिडिओ एडिटचा आहे, तेवढंच आहे फक्त. सगळा फोन मोकळा केला आहे आता मी. आणि आता बघा किती वाजलेत, 1:45 वाजलेत आणि इथं मेहंदी काढून राहिलेत. ऋतू मेहंदी काढते आणि बाकीच्यांची मेहंदी झाली. मम्मीची झाली, मावशीची झाली, मामीची झाली, सगळ्यांची झाली. दीदी झोपली. दीदी झोपली. मी हेच डिलीट कर, हे कर, ते कर चालू होतं माझं. तर मी उद्या काढेन. मोनीची पण राहिली, माझी राहिली. बघू आता उद्या काढू. गाईज बघा या आली परत इकडं. जा झोपायला पण. किती वाजले ते पण दाखव. 1:45 वाजलेत. Day 3. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे शुक्रवार आणि हे बघा सगळीकडं राडाच राडा आहे. इकडं पाट्यांचा कार्यक्रम चालू आहे. पाट्या भरणार. हे बघा तिकडचे गाईस, इकडं नवरीची मम्मी आणि मामी स्वयंपाक करू राहिलेत. हे बघा मम्मी कोणती भाजी करू राहिले मामी? शेवग्याच्या शेंगा. वा. आणि यांचे पूर्ण भांडणं चालू आहे. किती वेळच्या गाईज काम तर 0 पण नुसत्याच ओरडू राहिले त्या सगळ्या. फक्त मम्मीला लाडू करते. मामी स्वयंपाक करू राहिल्यात. इकडं नवरीची मेहंदी चालू आहे. ते बघा इथं दीदीची मेहंदी चालू आहे. मोने आंघोळीला. गाईज काम 0 पण नुसते ओरडू राहिले सगळे. आता पप्पा सुद्धा तेच करू राहिले. आता मला मेहंदी काढून बसायचंय गाईज. गाईज नवरी झोपती. माझ्या हाताला अर्धीच काढली. आता ही बसली आहे. तिला फक्त एवढं काढून घ्यायचं. हे बॉर्डर. हॅलो आमची नवरी शिलाई मशीनच्या कात्रीने. वा बघा घरीच सलून खोललंय आम्ही गाईज. एवढं बाबा माझी मोठी पट काढली. फ्रेंड्स हे बघा सगळ्या पाट्या आम्ही डेकोरेशन करून ठेवल्या. सगळ्या पाट्या त्या. याच्यात सगळं खायचंय. याच्यात पण खायचंय. अजून पण खाली पाट्या आहेत. हे वरमायांचं सामान आहे. हे
गिफ्ट हॅम्पर, इकडं दीदीचा ड्रेस. कसं झालंय कमेंट मध्ये नक्की सांगा. हे बघा ही पूर्ण नारळांची पार्टी यांनी डेकोरेशन केली. गीताईवर दीदी गाईज आहे बघा बोर्ड आणलाय. टकली दिसती. वा 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 वा. उभा घे नाही आडवा घे आडवा घेऊ का. तर गाईज माझं नाही दुखत होतं, मी घेतलं होतं झोपून. हे बघा इथं नवरदेव नवरीचा बोर्ड आलाय फ्लेक्स. ही माझ्या मावशीची पोरगी, हा माझ्या मावशीचा मुलगा आणि ही सोनू मावशी. इकडं पुरणपोळ्यांचा स्वयंपाक चालू आहे उद्याच्या पार्टीचा. हे बघा हे मामी. गाईज आज मोनीने पावभाजी बनवली आहे. आरडाओरडा. खाणं झिरो आहे आणि भांडण जास्त आहे आमच्या घरात सध्याला. ऋतूला पाव द्या रे. मॅडम चिडल्यात, मॅडमला पाव द्या. शेफ आणि हा आमचा शेफ आहे. एकदम भारी भाजी झाली. घ्या भाजी काय झाली. भारी तूप घ्या तूप. हा सगळं खाऊन झाल्यावर जेवण झाल्यावर म्हण ना. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. गाईज मोनीनी इतकी सगळी पावभाजी एकटीने केलेली आहे. किती लोकांची ग. 20-25 लोकांची पावभाजी केली. कशी आहे. एक नंबर पावभाजी. एक नंबर पावभाजी. मुंबईला राहते का अशी. हा मुंबईपेक्षा भारी. मुंबईपेक्षा भारी. तुला आवडली का. मला जेवायचंय. काय दीदीची मेहंदीच नाही रंगली. दाखव असं कर ना. मुकुंद दादाचं प्रेम असन तर रंगन. गाईज दुसरे मामा मामी आले पुण्यावरून. म्हणू कुठे. गाईज मामा पण आले. सानू पळाली. गाईज दिलूताई पण आली. आज लय पाहुणे आलेत घरी. सर कुठे. सर बाहेर आहेत. सर बाहेर आहेत. पूर्ण घर भरलंय आज. याच एक वेगळंच आहे काहीतरी. गोट्या. गाईज आमच्यात सर्वात जास्त एक्साइटेड ही आहे. रात्रीच मेकअप करून बसली आहे आमची मावशी. आहे बघा रात्रीचे 12 वाजलेत. आताच साडी घालून बसली. मेकअप 4-5 तास चालला. मेकअप 4-5 तास आहे. कशी दिसते सांगा कमेंट मध्ये. Tecnologia. Day 4. गाईचे बघायचं 151 पोळ्यांची तयारी आता झाल्यात सगळ्या. शेवटच्या 2 राहिल्यात ह्या. इकडून तिकडून इकडं बघा तुम्ही. इकडं बघा. झाल्यात 151. तिकडं मामी बाजूला. गाईज ही माझी शाळा आहे. या शाळेत मी 10वीला होते. आज झेंडावंदनला आली मी. एंगेजमेंट पण आहे थोड्या वेळात. A few moments later. धावपळ झाली. आता मी डायरेक्ट मेकअप करून आले. हे बघा असा माझा लुक आहे.
कशी दिसते मी, मला सांगा कमेंटमध्ये. आता दीदीला आणायला जायचं आहे आम्हाला. पुढे पूर्ण. आणि मी हेअरस्टाईल केली फक्त पार्लरमध्ये. माझा मेकअप मीच एकटीने केलेला. कसं झालं सांगा. मुकुंदला फोन लावा ना. गाईज मग शिव्या खाल्ल्यात आम्ही. तुम्ही बावळट आहेत का? फोन लावा त्यांना, रस्ता माहित नाहीये. गाईज ट्रॅफिक. हे घ्या, दे दे द्या. गाईज आमची नवरी कशी दिसती सांगा. अगं तू घेते. गाईज तर नवरदेवाची पण एंट्री झाली. पूर्ण लास्ट आहे. सन्माननीय आनंदकर सर, त्यांचे सर्व सहकारी त्या शाखेतले उपस्थित आहेत. त्यांचं कोई लफ्ज ही नहीं इस दुनिया में कर दे जो ये बयान, तू क्या है मेरे लिए. मैंने मांगा था रब से बस एक ही सितारा, बदले में दे दिया मुझको तारों से भरा उसने आसमां ये सारा. ओ सजना मैं तेरा तू मेरी हो गईया. गाईज हे बघा इकडं काय चाललंय. केक साठी बघा. मी नाही. वा 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 वा. गाईज हे बघा ऑल सगळा कार्यक्रम झालाय. आता फोटोशूट चालू आहे. हे बघा हे तर लय लाज होतो. काही दिवसांनी आता दादाची पण एक जोडी राहील. म्हणजे त्याला सुद्धा बाईक मिळू शकते. काय येणारच येणारच आहे म्हणजेच. आणि तुझी पण येईल. आणि तुझी पण येईल. कोणाचं लग्न इन्व्हिटेशन डुगूला तर पाहून ठेवलेली आम्ही. जोडी सोबत भाषण नाही द्यायला लावलंय तुला. बहन है जो काम कर करके थक गई है. और ये देखो ये फोटो निकाल के थक गई है. इकडं फोटोशूट चाललंय. चला चला ना. ये सब हम कजन्स है और कुछ अंदर है. चलो चलो आज करायचं. गाइस ये देखो ये कपल. आणि यांचे तर फोटो पण नाही आवरत आहे. फोन माझा पूर्ण फुल केलाय. ब्लॉग बन. आमचा मुलगा आहे. लग्नासाठी मुलगी पाहिजे. मिळेल का एखादी मुलगी. सो गाईज आता आम्ही आलोय घरी. पूर्ण सगळे दमलेत. हे बघा मॅडम पण दमल्यात. मामा मामी ते चाललेत. हे बघा सगळे दमलेत. नाही दीदी पण दमली. दीदी मम्मी आता मी चेंज करते मग आपण भेटूया. गाईस सगळे चाललेत आता. बाय. मामा ते पण चाललेत. हा काय काय बाय. हा सगळ्याच्या दीचा हा आणि हिचा हा नवीन येतो शर्ट आहे. एवढेच कपडे आहेत आम्हाला सध्याला तरी. तिला जागाच नाही.
ऋतू माग आहे. गाइस आपका इमोशनल हो गए, सब इमोशनल हो गए, मम्मी भी, दीदी भी. तर guys, आता एंगेजमेंट झाली, आता आम्ही घरी आलोय, जेवण पण झालंय, सगळं झालंय. कशी झाली एंगेजमेंट? व्हेरी गुड. असे पाय दुखतायत का त्याला काही लिमिटच नाही. हे बघा, हिला हाणून झोपी मला लावली. हिला बघून एकच गाणं सुचतंय, मन में तरंगी. लाजली पोरगी. कशी झाली एंगेजमेंट? अगं सांग ना. छान झालेलं पण पाहिजे नाही का? नाही ना, आम्ही नाही पाहिली. कशी झाली? एवढी चांगली झाली, वेडिंग प्लॅनर पण फिका पडला असता. एवढी काम केली सगळ्यांनी आणि सगळं फंक्शन खूप भारी झालेलं आहे. तर मला अशी एंगेजमेंट ह्यो तर भाषणच करतो. मॅनेज थांबायला मम्मी आली रूम मध्ये, तिकडं हा फोन लपवतोय. म्हणजे माझ्या हातात सगळं होतं, तर मी सगळ्यांना मदत करत होतो, म्हणजे कामात पण. आणि मला ही engagement झाली. हे काय गाइस? मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. तर असे होते माझे काही दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. कसं वाटलं नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय 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 बाय.